नमस्कार. देशदूतच्या मंचावर मी निशिकांत पाटील आपले सहर्ष स्वागत करतो. आज देशदूतच्या मंचावर नवरदेव BSc ॲग्री या नवीन आगामी मराठी चित्रपटाची टीम आलेली आहे. येत्या 26 जानेवारी रोजी तो सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये एक BSc ॲग्री झालेल्या एका शेतकरी तरुणाची कथा आहे. आपण सर्वप्रथम या कलाकारांचं स्वागत करूया. या ठिकाणी मुख्य कलाकार क्षितिज दाते आपण या ठिकाणी आलेले आहेत. सर, स्वागत आहे आपलं. मुख्य अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रमेश परदेशी यांना पण आपण सगळेजण ओळखतातच तसं, आणि तानाजी गळगोंडे. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आपण तुमच्यापासूनच सुरुवात करूया. आपले सर्वांनी मागची मुख्य भूमिका बघितली आहे, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची. ओके, ह्या चित्रपटाचा अनुभव कसा राहिला आणि चित्रपटाची स्टोरी काय आहे थोडक्यात? गोष्ट सांगत नाही आत्ता, पण विषय नक्की सांगतो. कारण गोष्ट ती सिनेमा एक्सपिरियन्स घेण्यातच मजा आहे. 26 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिनेमा रिलीज होतोय. पण अर्थात खूपच सुसह्य कम्फर्टेबल अनुभव होता त्या सिनेमात काम करणं. कारण सगळे मित्रच आहेत यामध्ये. आता म्हणजे पीटर दादा जे वरिष्ठ मित्र आहे, पण त्यांच्याबरोबर ही माझी 7वी 8वी फिल्म आहे केलेली. बाकी विनोदजी, राम खाटमोडे जे दिग्दर्शक आहेत ते, त्यानंतर प्रियदर्शनी, हे सगळे मित्रच आहेत. आणि तानाजीशी नुकतीच ओळख झाली. तर सगळे समवयीन आणि मित्रमंडळ असल्यामुळे एक तर कम्फर्टेबल काम झालं सगळं. आणि सगळी मंडळी आपला महत्त्वाचा शेतीचा विषय घेऊन याच्यात उतरली आणि त्यांनी फार मनापासून तो मांडला. म्हणजे फक्त असं जेनेरिक शेतकऱ्यांचे प्रश्न असं नाही, तर व्यवस्थित प्रगतशील आधुनिक शेती, ती जेव्हा एका मुलाला, जेव्हा सगळं जग शहराकडे धाव घेते, तेव्हा त्याला गावात राहून शेती करायची आहे. आणि अशा वेळेला जेव्हा तो लग्नाच्या बाजारात उभा राहतो, तेव्हा त्याचं काय होतं, या सगळ्यावर इतरांची, त्याच्या भोवतालच्या मंडळींची प्रतिक्रिया काय, ही सगळी फिल्म आहे. पण आता याची गोष्ट फार इंटरेस्टिंग पद्धतीने बांधली आहे, जी आत्ता मी अर्थात सांगत नाही. पण उत्तम पात्र आहेत सिनेमामध्ये, उत्तम सीन्स आहेत सगळे. म्हणजे विषय जरी हा फार गंभीर असला, जो निश्चित गंभीर आहे, पण फॅमिलीने एकत्र जाऊन पाहावी अशी खूपच हलकी फुलकी फिल्म झालेली आहे. त्याच्यात एंटरटेनमेंट कोशंटही भरपूर आहे, त्यात विषयाचं गांभीर्यही पुरेसं आहे, त्यात पात्रही इंटरेस्टिंग आहे, त्यात ह्युमर आहे, गंभीरपणा आहे, खूप गोष्टी आहेत. त्यामुळे आता जी मंडळी, आपल्याला काय आपलं मनीज वर्थ हवा असतो ना, मी तिकीट काढून जातोय म्हटल्यावर मला काय मिळणार आहे, तर त्याला व्यवस्थित रिटर्न मिळेल आपल्याला, असा सिनेमा झालाय का. नक्कीच. आपला अनुभव कसा होता अभिनेत्री म्हणून? क्षितिज जसं म्हणाला की फारच सहज आणि सुसह्य अनुभव होता, तसंच माझाही होता. मी यातल्या अनेक जणांसोबत पहिल्यांदा काम करत होते. क्षितिजला मी ओळखत होते, पण बाकी सगळे माझ्यासाठी नवीन होते. पण असं मला कुठेही वाटलं नाही की मी या चमूमध्ये नवीन आहे. मला अगदी घरातलं वातावरण वाटलं सेटवरती, आणि खूप सहजरित्या ही फिल्म पार पडली असं मला वाटतं. म्हणजे कुठेच असा सेटवरती तणाव किंवा टेन्शन किंवा घाई, गडबड, गोंधळ किंवा असं कुठेच नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यांची कामं खूप शांत डोक्याने झाली आहेत आणि त्यामुळे खूप जास्त मजा आली, खूप जास्त चांगला अनुभव घेता आला. जसं क्षितिज म्हणाला की एक BSc ॲग्री झालेला नवरदेव जेव्हा लग्नाच्या बाजारात उभा आहे, तेव्हा त्याला काय अनुभव येतो हे या चित्रपटातून कळते. अनेक जणांनी टीझर पाहिला असेल, त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की ह्या नवरदेवाला ज्या नवरीशी लग्न करायचंय तिची भूमिका मी करतेय. तर आता या नवरीचं काय म्हणणं आहे की तिला शेतकरी नवरा हवा आहे का नको आहे, का ती त्याला चेंज करायला होते प्रोफेशन, की काय नेमकं त्यांचं म्हणणं, हे सगळं तुम्हाला 26 जानेवारीलाच पाहायला मिळतं. रमेशजी, मी आपल्याकडे येतो. आपण जुना जो चित्रपट केला होता, त्यात एक भाईगिरीचं जे अभिनय केला होता आणि हा अभिनय, दोन्ही वेगवेगळ्या स्वरूपातले अभिनय, तर आपला हा अनुभव कसा झाला? नाही, छानच अनुभव होता. कारण विनोद आणि राम हा गेली जवळजवळ 12 ते 15 वर्ष आमच्या बरोबर आहेत. आणि या दोघांचं पहिलं लेखन आणि रामचं पहिलं दिग्दर्शन असल्यामुळं मला जास्त आनंद आहे. कारण ही मुलं आमच्या बरोबर जेव्हापासून आली पुण्यात तेव्हापासून बरोबर आहेत. आम्ही सगळी याची ग्रोथ बघत आलो. आणि त्यांनी लिहिलेला सिनेमा आणि त्यांनी डिरेक्ट केलेल्या सिनेमात मला त्यांनी कास्ट केलं, त्यामुळे मला भारी वाटलं. भाईची भूमिका वगैरे ते मुळशी पॅटर्नचा विषय होता, पण इथेही भाई आहे, फक्त मोठा भाऊ आहे. मोठा भाई आहे, इथे दादा आहे. दादा आहे, मोठ्या भावाची भूमिका केली आहे, जो शेती करणाऱ्या भावाच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. बाकी 26 जानेवारीला
नवरदेव BSc ॲग्री हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोच आहे. तर तुम्ही पहा धमाली. आपला शैराटचा डायलॉग तर सगळ्यांनाच सगळ्या प्रेक्षकांना पाठच आहे. तो अनुभव आणि हा अनुभव प्रत्येक सिनेमाचा जसा वेगळा अनुभव असतो तसाच या सिनेमाचाही अनुभव वेगळा आहे. आणि मुळात ही टीम खूप फास्ट आहे. हा माझा पहिला सिनेमा असेल, म्हणजे आतापर्यंत एक 15-20 सिनेमे झाले असतील माझे. त्यातला हा पहिला सिनेमा आहे की 3-4 महिन्यात रिलीज होतोय. नाहीतर साधारणतः एका सिनेमाला महिन्यांमध्ये वर्ष जातं. पण हा पहिला सिनेमा आहे माझा की तो अचानक, आता ऑक्टोबरमध्ये शूट झालं, ऑक्टोबर नोव्हेंबरला डबिंग, डिसेंबरला प्रमोशन आणि जानेवारीत रिलीज, असं एवढं फास्ट चाललंय सगळं या सिनेमाचं. तर हा अनुभव भारी आहे. ही टीम भारी आहे. विनोद सर यांनी सहलेखन केलेलं आहे, राम काटमोडे डिरेक्टर आपले. आणि हे जे आपलं असतं शूटची गोष्ट सांगायची म्हणलं तर शूट अगदी टाइमला संपायचं. कधी गडबड नाही, कधी गोंधळ नाही, कुठल्या ऍक्टरला प्रेशर नाही. आणि खूप चांगलं काम करून घेतलं सगळ्या टीमने. विनोदजी, मी आपल्याकडे येतो आता. एक रायटर म्हणून हा विषय कसा निवडला आपण आणि का वाटला हा विषय असा शेतकऱ्याचा हा प्रश्न निवडावा म्हणून? आता ह्याची गोष्ट जी होती ही पहिली, आता आपण ज्यावेळी असिस्ट करत असतो त्यावेळी आपल्या डोक्यात असतं की आपल्याला पुढे जाऊन डिरेक्ट व्हायचे, रायटर व्हायचे, स्वतः इंडिपेंडेंट व्हायचं. तर त्यामुळे आपण विषयांच्या गोष्टींच्या शोधात असतो, तसं आम्ही शोधत होतो. तर रामला ही गोष्ट सुचलेली होती की त्याच्या गावाकडे हा प्रॉब्लेम होता, तो करमाळ्याचा असल्यामुळे, की शेतकरी मुलांशी लग्न करायला कोणी मुली तयार होत नाही. तर पहिल्यांदा हे एका ओळीवरती ह्या सिनेमाची गोष्ट सुरू झाली की शेतकरी मुलगा आहे आणि त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. आणि मग ते लिहित असताना जेव्हा आम्ही अशा मुलांना भेटत गेलो, शेतकऱ्यांना भेटत गेलो, त्यावेळी लक्षात आलं की ह्या प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांचे आणखी सुद्धा प्रश्न आहेत. तर ते सुद्धा त्या निमित्ताने आम्ही समजून घेतलं. इव्हन ग्रामीण बायकांचं जीवन समजून घेतलं आणि तो विषय फुलत गेला. आणि त्याच्यात आपल्याला म्हणजे लग्नाचा हा मेन इश्यू तर आहेच, पण त्याबरोबर शेतकऱ्याचेही प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरती आपण ओव्हरकम कसं करू शकतो ह्याची एक प्रेरणा, आणि प्लस गावाकडच्या मुलींचं आणि बायकांचं एक जीवन आणि त्यांचं एक मन समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला यातनं करता येईल. आपण सर्वजण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता चित्रपटाच्या? पिक्चर बघा. 26 जानेवारीला सिनेमा येतोय तर थिएटरमध्ये जाऊन बघा. हो, हा आग्रहाचा संदेश आहे सगळ्यांना. कारण नाही, तो माईक नव्हता त्याकडे, एवढंच म्हटलं की 26 जानेवारीला बघा, प्रजासत्ताक दिन आहे, प्लीज प्लीज जाऊन सिनेमा बघा. आणि तरच आमचे निर्माते टिकतील. आणि प्रांतिक सिनेमा आता अडचणीत आहे, ते रडगाणं गाण्यात आता अर्थ नाही, पण बघा प्लीज थिएटरला जाऊन. नवरदेव BSc ॲग्री ह्या संपूर्ण टीमला देशदूततर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आमच्यासह प्रेक्षकही आपला चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघतील. ही सर्व धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.